प्रेक्षक हो नमस्कार. सखी सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की जे समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले आहेत आणि त्याचा आदर्श आपल्या सगळ्या सख्यांसाठी त्यांनी ठेवलेला आहे. सेवा हाच खरा धर्म असतो, तीच खरी साधना असते. आणि जे समाजकार्यासाठी स्वतःचा वेळ देतात तो खरा यशाचा भाग त्यांच्या आयुष्यासाठी मानला जातो. त्यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रात तर उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, परंतु समाजकार्यामध्ये त्यांचं हे कार्य जे आहे, त्यांची साधना जी आहे ती वाखाणण्याजोगी आहे. स्त्री आरोग्य, जनजागृती, स्त्रियांचं सबलीकरण, विशेषतः टेलिमेडिसिन आणि साहित्य या विविध क्षेत्रांमध्ये त्या उत्कृष्ट कामगिरी देखील करत आहेत. तेव्हा अशा डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचं आपण स्वागत करूया आजच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात. डॉक्टर नमस्कार. नमस्कार आरती. डॉक्टर, तुम्ही एक गायनाकोलॉजिस्ट आहात. गेली अनेक वर्ष तुमची प्रॅक्टिस चालू आहे आणि याच्याबरोबर तुम्ही समाजकार्यातही आज आघाडीने तुमची वेळ देताय, सगळी साधना करताय. तर मुख्यतः डॉक्टर होण्यामागची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, इथून आपण सुरुवात करूया. ज्या वेळेला मी शाळेत होते तर त्यावेळेला हायेस्ट रिस्पेक्ट असलेला प्रोफेशन म्हणजे वैद्यकीय व्यवसाय होता. आणि त्याच्यामुळे शाळेत असताना मी कायमच पहिला नंबर यायचा शाळेमध्ये. आणि त्याच्यामुळे हुशार मुलं आहेत की त्यांनी डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं असा एक सर्वसाधारण प्रघात होता. त्या पिढ्यांमध्येच मी वाढले आणि मोठी झाले. त्यामुळे पहिला नंबर म्हटल्यावर मुलींसाठी इंजिनिअरिंग आत्ता जितकं कॉमन आहे तसं नव्हतं. तर मेडिसिन हा नंबर 1चा प्रोफेशन असायचा. मुलींसाठी तर आणखीन महत्त्वाचा होता. आणि फक्त मार्कांवरती ॲडमिशन मिळणं हे त्यावेळेचा एकूण शैक्षणिक पद्धत होती. आणि त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट डॉक्टर होणार हे सगळ्यांनी लहानपणापासून गृहीत धरलेलं होतं. आता वैयक्तिक माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर कसं होतं की माझ्या आईवडिलांना, आम्ही दोघी बहिणी, आणि त्या काळात माझ्या आईवडिलांनी 2 मुलींवरती थांबायचा निर्णय घेतला. आणि त्यामुळेच दोघेही उच्च शिक्षितच होते. आई शिक्षिका होती, वडील सरकारी नोकरीमध्ये होते. आणि त्यामुळे माझ्या 2 मुली म्हणजे माझं सर्व भवितव्य अशा पद्धतीची त्यांची स्वतःची विचारधारणा होती. आणि ते संस्कार लहानपणापासून आमच्यावर होते. त्यामुळे मुलगा मुलगी हा फरक कधीच माझ्या बाबतीत किंवा माझ्या घरामध्ये कधीच नव्हता. आणि त्यामुळे एक करिअर या मुलींनी करायचं हे गृहीत होतं धरलेलं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना बाळकडू, तसं लहानपणी आपण जे खेळ खेळतात मुलं, त्यात सुद्धा पहिल्या दिवसापासून ते जे ठोकळे असतात ना वेगवेगळे, तर ते गेम सुद्धा त्यावेळेला पण मी स्टेथोस्कोप घालायचा, सगळ्यांना तपासायचं, हे खेळ खेळायचे. त्यामुळे आईवडिलांनी नकळतपणे माझ्यावरती ते संस्कार केले म्हणू शकतो की मी डॉक्टर व्हायचंय असं. आणि थोडंसं कळतं वय जसं जसं माझं यायला लागलं, म्हणजे एक 12, 13, 14, 7वी पासून पुढे, तर त्यावेळेला जे काही माझ्या आसपासच्या, माझ्या नात्यातल्या किंवा इतर ज्या महिला माझ्या आसपास होत्या त्यांच्या सगळ्या ज्या आरोग्याच्या तक्रारी मी बघायचे किंवा इथपर्यंत सगळ्या गोष्टी आल्या, काम करणारी बाई असते आपल्या घरामध्ये, तर ते बघताना ना मला खूप दुःख व्हायचं. आणि माझी आई पण या बाबतीमध्ये खूप सेन्सिटिव्ह होती. आणि त्यामुळे
एक स्त्रियांसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, करायला पाहिजे. हे अगदी लहानपणापासून विचार माझे पक्के होत गेले. वा. आणि त्यामुळेच मी जेव्हा 12वीला जे काय त्यावेळेला 90% मार्क हे आमचा कट ऑफ होता, तेवढे मार्क मिळाले आणि मी मेडिसिनची निवड केली. आणि त्याच्यानंतर मी स्त्रीरोग तज्ज्ञ व्हायचं हे मात्र मेडिसिनला जातानाच ठरवलेलं होतं. आणि सुदैवाने माझ्या प्रयत्नांना परमेश्वरांनी यश पण दिलं आणि मी स्त्रीरोग तज्ज्ञ झाले. ही 1989 सालची गोष्ट आहे, जेव्हा मी MD गायनेकॉलॉजी, हे माझं शिक्षण जन्म सगळं मुंबईतलं. तर मुंबईच्या नायर हॉस्पिटल TN मेडिकल कॉलेज इथनं मी MD गायनेक हे पूर्ण केलं. डॉक्टरकीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कसे अनुभव आले? तुम्ही आत्ताच सांगितलं की अगदी लहानपणापासून स्त्रियांचे प्रॉब्लेम्स काय समस्या आहेत ह्या तुम्ही बघितलेल्या होत्या. तर मग जेव्हा तुम्ही डॉक्टर झालात, गायनेकॉलॉजिस्ट झालात, तेव्हा तुमच्या समोर काय काय प्रॉब्लेम्स येत गेले, त्यांच्या काय काय समस्या येत गेल्या? मी सांगेन की विज्ञानाची विशेषतः मेडिकल क्षेत्राने तर आज तंत्रज्ञान वाईज इतकी मोठी प्रगती आहे. पण आपण जर स्त्रियांचे आरोग्याचे प्रश्न बघितले तर त्यामध्ये सुधारणा 100% आहे, पण सुधारणेला अजून जेवढी सुधारणा आहे त्यापेक्षा खूप जास्ती वाव आहे. तर लग्नामुळे मी पुण्यामध्ये स्थायिक झाले. माझे पती डॉक्टर संजीव हे सर्जन होते, त्यामुळे एक सर्जिकल आणि मॅटर्निटी हॉस्पिटल स्वतःचं, या पद्धतीने आमचा वैद्यकीय व्यवसायाचा भाग सुरू झाला. आणि पुण्याच्या पण थोड्या आउटस्कर्टमध्ये जिथे मिक्स टाईपचं पॉप्युलेशन होतं, म्हणजे उच्चभ्रू लोक पण होते, पण त्याचबरोबर समाजातले तळागाळातले पण लोक होते, अशिक्षितही लोक होते. आणि त्याच्यामुळे या दोन्ही प्रकारच्या पेशंट्सना हँडल करणं हे माझ्या प्रॅक्टिसच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालं. आणि त्यावेळेला म्हणजे मी जेव्हा डॉक्टर झाले त्यावेळेला पॉप्युलेशन एक्सप्लोजन हा एक महत्वाचा आपल्या देशापुढची ती समस्या होती, लोकसंख्येचा उद्रेक. आणि त्यामुळे पॉप्युलेशन कंट्रोल करणं, इथून पहिली सुरुवात कुठल्याही मला वाटतं गायनेकॉलॉजिस्टची नवीन सुरुवात ही तिथे होत असते. की त्यामुळे त्या अनुषंगाने गर्भपात असेल किंवा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असेल, या गोष्टी नवीन डॉक्टरांकडे जाऊन सुद्धा लोक करतात. तर माझी सुरुवात पण प्रसूती, फॅमिली प्लॅनिंग, गर्भपात या पद्धतीनेच सुरुवातीला होत होती. आणि त्यावेळेला परत 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 मला असं दिसत होतं की स्त्रियांना किती मुलं व्हावीत, कधी मुलं व्हावीत हे स्वातंत्र्य नाहीये. अगदी साधी गोष्ट असते की प्रसूतीनंतर जर तांबीसारखा सुरक्षित उपाय स्त्रियांनी अवलंबला तर पुढे एक जी गॅप पाहिजे 2 प्रेग्नन्सीमध्ये ते टाळणं ही खूप महत्वाची गोष्ट असते आरोग्याच्या दृष्टीने. पण ते निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्यावेळेला तर 100% नव्हतं. कुठल्याही स्त्रीला फॅमिली प्लॅनिंगचा ॲडवाईस जर द्यायचा झाला तर तिथे मी घरी विचारते, हे स्टँडर्ड उत्तर होतं. आणि आज सुद्धा अतिशय ज्या उच्च शिक्षित मुली आहेत, अर्थातच त्यांचा क्लास हा वेगळा आहे, तिथे सगळं निर्णय स्वातंत्र्य त्यांना आहे, पण हे जे प्रमाण आहे ना हे अजूनही म्हणावं तितकं नाहीये. आणि अनेक घरांमध्ये मी बघते की ही निर्णय घेण्याची मुभा स्त्रियांना पूर्णपणे आहे असं माझं ऑब्झर्वेशन नाही. आणि त्यामुळे समस्या जर आपण पाहिल्या तर त्याच्यामध्ये स्त्रियांच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर अगदी वयानुसार या समस्यांचं स्वरूप बदलतं. वयात येण्याचं जे मुलीचं वय आहे त्यावेळेला मासिक पाळीच्या समस्या किंवा आताच्या काळामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज जे वजनाशी संबंधित आहे, अयोग्य दिनचर्येशी संबंधित आहे, तर अशा प्रकारच्या समस्या खूप कॉमन दिसतात. मधला जो टप्पा प्रजननाचा काळ जो आहे म्हणजे साधारण एक 20 ते 45 वय, तर या काळामध्ये प्रसूती आणि त्याच्याशी संबंधित ज्या वेगवेगळ्या समस्या असतात. हा, मग तिथे आत्ताच्या काळामध्ये मी म्हणेन की आत्ताचा आपला पुढारलेला समाज हा निश्चितपणे 2 मुलं बस, 1 मूल बस या प्रकारे त्यांची स्वतःची मानसिकता आहे. त्यामुळे तो वेळ किंवा त्याचं समुपदेशन हे मला खूप करावं आज लागत नाहीये, जो 30 वर्षातला एक मोठा बदल म्हणून मी या ठिकाणी सांगेन. पण त्याच्याशी संबंधित जे अनेक प्रकारचे समज गैरसमज आपल्या भारतीय समाजामध्ये विशेषतः स्त्रियांमध्ये आपल्या पारंपरिक मानसिकतेचा आणि रूढींचा अजूनही प्रचंड पकडा आहे, हे बहुतांशी समाजाला लागू होतं. आणि त्यामुळेच अगदी साधं उदाहरण घेऊया की प्रसूती बहुतांशी स्त्रियांच्या आयुष्यामध्ये गरोदरपण आणि प्रसूती हे अपरिहार्यपणे येतं. कुटुंबामध्ये आजच्या मुलाचं स्थान हे
अर्थातच खूप महत्वाचं असतं. खरंय, खरंय. पण तो अपत्याचा जो जन्म आहे त्यासाठी योग्य वय कुठलं, त्यावेळेला जर तुम्हाला प्रसूती म्हणजे गर्भधारणा व्हावी यासाठी आपल्याला आधीच काही खबरदारी घेता येते का? हो. कारण आज प्रत्येकाला आपल्या पोटी सचिन तेंडुलकर जन्माला यावा किंवा ऐश्वर्या राय जन्माला यावी हो. अशाच प्रकारे अपेक्षा असते प्रत्येक पालकाला. हो. पण ते करण्यासाठी आपण आपली किती काळजी घेतो, ज्याला आम्ही प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग, शारीरिक देखील आणि शारीरिक मानसिक मानसिक आणि कुटुंबाची, तर ही तयारी करणं हे आजच्या काळामध्ये हो. अत्यंत महत्वाचं आहे. तिथे मात्र अगदी सुशिक्षित समाज सुद्धा थोडासा मागे आहे असं माझं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे दिवस गेल्यानंतर डॉक्टर किती त्याला बदल करू शकणार आहे. जे आहे त्याची काळजी अर्थातच विज्ञान आम्हाला सक्षम विज्ञानाने केलंय की बहुतांशी वेळेला वेळेत जर तुम्ही ती काळजी घ्यायला सुरुवात केली हो. तर पुढची गुंतागुंत खूप धोके असतात हे ते टाळता टळतात. येतात. आपल्याकडे तर पारंपरिक एक म्हण आहे, प्रसूती हा स्त्रीचा दुसरा जन्म आहे. खरंय. वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा मी म्हणेन की प्रसूतीचे जे 9 महिन्याचा हा प्रवास हो. आणि प्रत्यक्ष प्रसूतीची वेळ हा एक मोठा पण अनेक धोके संभाव्य असलेला असा हा प्रवास आहे. तुम्ही डॉक्टर म्हणून कार्य करत असताना समाजसेवेकडे कशा वळल्या? तर आता 35 वर्षाहून जास्ती मी स्त्री आरोग्य तज्ञ म्हणून काम करते आहे हो. प्रोफेशनली. वेगवेगळ्या स्तरांमध्ये काम करताना वेगवेगळे अनुभव, प्रत्येक पेशंट हा एक नवीन अनुभव देऊन जाणार वेगळी केस असतो. असतो तो. हो. आणि मेडिकल अनुभव तर खूपच येतात. एक डिलिव्हरी दुसऱ्या डिलिव्हरी सारखी नसते. नसते. आणि त्यामुळे पहिली डिलिव्हरी आणि 10,000वी डिलिव्हरी या दोन्हीमध्ये सुद्धा माझं पूर्ण कसबच तिथे पणाला लावावं लागतं. तर हे जे वेगवेगळे अनुभव येतात आणि विशेषतः स्त्रियांच्या आरोग्याबद्दल, तेव्हा परत परत अधोरेखित होणारी गोष्ट म्हणजे स्त्रीचं आरोग्य हे फक्त मेडिकल नसतं. आणि त्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये अनेकदा आपल्या समाजातलं स्त्रियांचं जे सामाजिक स्थान आहे त्याचा एक मोठा घटक हा त्याला जबाबदार असतो. आणि म्हणूनच स्त्रीच्या आरोग्याच्या ज्या काही समस्या किंवा प्रश्न आहेत मी एका मोठ्या पातळीवरती बोलण्याच्या दृष्टिकोनातून सांगते. तर त्याच्यामागे स्त्रियांची सामाजिक परिस्थिती जी आहे आपल्या समाजातली, तर त्याचं स्थान हे खूप मोठं आहे. आणि त्यामुळे अनेक प्रश्न जर आपल्याला मुळापासून सोडवायचे असतील तर तिथे आपल्याला ते इश्यूज ॲड्रेस करणं ही खूप महत्वाची गोष्ट. आणि त्यामुळेच एकीकडे वैद्यकीय व्यवसाय, पण त्याच अनुषंगाने अगदी पहिल्यापासून जसजसं मला जाणवत होतं की अरे ही गरोदर स्त्री इतक्या उशिरा माझ्याकडे आली, ती जर वेळेत आली असती तर हे धोके तिला टाळणं हे मला शक्य असतं. अशा वेळेला त्यातनं मला असं वाटलं की आपण लोकांचं शिक्षण करणं, आरोग्य शिक्षण हा खूप महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आरोग्य शिक्षण पर लेख लिहिणं असेल, त्याची व्याख्यानं असतील किंवा महिला मंडळ वगैरे असतात, तिथे जिथे कुठे मला आता जे पेशंट माझे त्यांना चांगला अनुभव आला, मग त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांनी मला सांगितलं की मग मी जाऊन त्यांच्याशी बोलायचे गप्पांच्या स्वरूपात, त्यांचे जे गैरसमज आहेत त्या स्वरूपामध्ये. अशी छोट्या गोष्टींनी सुरुवात झाली. समुपदेशन आणि काय आहे आपल्या आरोग्याच्या, आपली साधी शरीररचना काय आहे हे सुद्धा स्त्रियांना माहिती नसतं. आणि म्हणून तिथून सुरुवात केली, ज्याच्यामध्ये मग शाळांमध्ये ज्या वयात येणाऱ्या मुली आहेत तर त्या मुलींना मासिक पाळी म्हणजे नेमकं काय, या वयामध्ये तुमच्या शरीरात काय बदल होतात. आणि अशा वेळेला जेव्हा तुम्हाला अपोजिट सेक्स म्हणजे मुलांबद्दल जे अट्रॅक्शन वाटणं हे नैसर्गिक आहे, पण ही मैत्री आपल्याला करताना आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे, स्वतःला कसं जपायला पाहिजे वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा, याची माहिती देणं, असे रेग्युलर प्रोग्राम आम्ही स्त्री आरोग्य तज्ज्ञ संघटनेच्या माध्यमातून सुरू केले. आणि त्याच्यानंतर मी इंडियन मेडिकल असोसिएशन 1999 सालपासून मी या संस्थेची पदाधिकारी म्हणून काम करते आहे. म्हणजे पुण्यात तर आहेच, पण महाराष्ट्र लेवलला काम करते. तर याही सगळ्या संस्थांच्या माध्यमातून बाकी सुद्धा सामाजिक संस्था जसं रोटरी असेल, लायन्स क्लब असेल आणि इतर अनेक संस्था यांच्या अनेक समाज शिक्षण पर कार्यक्रमामध्ये एक व्याख्याती म्हणून, मार्गदर्शक म्हणून, समुपदेशक म्हणून मला आमंत्रणं यायला लागली. आणि जसजसं हे प्रमाण वाढायला लागलं तसतसं अजून सामाजिक समस्यांची मला एक्सपोजर मिळालं आणि संधी पण मिळाली की आपल्या बाजूने आपण नेमकं काय करायला पाहिजे. मी सांगते आरती की अशी एक म्हण आहे की वन हू ट्रीट्स इज अ मिडिओकर.
बट वन हू प्रिव्हेंट्स इज अ रिअल डॉक्टर. वा. आणि मला स्वतःला खूप बरं वाटतं सांगायला की मी प्रिव्हेन्शन याच्यावरती जास्ती काम करते. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे असं हे आपण सगळे नेहमी आपण म्हणतो. थिअरीत ज्या गोष्टी बोललेलो असतो किंवा ऐकलेल्या ते असतात तुम्ही कृतीतून ते मी दाखवलेलं आहे. कृतीतनं जास्तीत जास्त कसं उतरवता येईल यासाठी जो फोरम मला मिळू शकला आणि जिथे मला शक्य आहे त्या प्रत्येक ठिकाणी पोचायचा प्रयत्न केला. बरोबर. पण मग हे समाजकार्य करताना बरेचदा सरकारी योजना ह्या खूप महत्त्वाच्या आणि पाठबळ देणाऱ्या असतात. बरोबर. तर त्यांचं पाठबळ तुम्हाला कसं मिळालं, त्याच्याविषयीची माहिती तुम्ही कशी करून घेतली याविषयी आम्हाला सांगा. तर मी जेव्हा इंडियन मेडिकल असोसिएशनची अध्यक्ष झाले 2006-07ची ही गोष्ट आहे. त्याच्या आधी 2004 सालपासून मी सेव्ह गर्ल चाइल्ड, स्त्री भ्रूण हत्या यावरती खूप काम करायला सुरुवात केली. कारण तो माझ्या अगदी जिव्हाळ्याचा असा विषय होता आणि अगदी लहान असल्यापासून मला या विषयाची एक चीड होती. अर्थात स्त्री रोग तज्ञ म्हणून अनेक अनुभव पण येत होते आणि एक स्त्री म्हणूनही स्त्री म्हणून, स्त्री आरोग्य तज्ञ म्हणून आणि एक संवेदनशील नागरिक म्हणून सुद्धा. केवळ मुलगी आहे म्हणून गर्भपात करणं ही जी मानसिकता वारंवार माझ्याकडे पेशंटच्या रूपात विचारणा होत होती. त्यावेळेला त्याची एक चीड म्हणूया, त्याविषयी किती काम करायचंय त्याची माझी तळमळ म्हणा, पण या चळवळीशी मी एक जोडली गेले. आणि अशा प्रकारे हा कायदा आहे आपल्याकडे 2000 म्हणजे तसा तर 94 सालपासूनचा आहे, पण 2002-03ला याच्यामध्ये अनेक विस्तृतीकरण करण्यात आलं. तर त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जी गॅप समाज आणि कायदा यांच्यामध्ये आहे तर ती ब्रीच करण्याच्या दृष्टीने मी खूप प्रयत्न सुरू केले. त्यासाठी वेगवेगळ्या कमिटीज ज्या असतात त्याच्यावर मी काम करायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये शासकीय समित्या पण आहेत, ॲडवायझरी कमिटी म्हणतात. गर्भपातासाठी सुद्धा जिथे जिथे कायदा आणि त्याची एक कमिटी फॉर्म केली जाते तिथे त्या कमिटीवरती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अधिकृत सदस्य म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. आणि नंतर मात्र जितक्या तू आता जो उल्लेख केलास की वेगवेगळ्या योजना असतात पण समाजापर्यंत त्या पोचल्यात का हा खरा प्रश्न असतो. सरकारी योजना खूप चांगल्या असतात पण प्रत्यक्ष समाजामध्ये काम करण्यासाठी त्यांच्या जवळची जी व्यक्ती, ज्यातली एक व्यक्ती मी म्हणजे जी डॉक्टर आहे, तर माझ्या माध्यमातून ते जर पोचली ती योजना तर या दोघांची गॅप कमी होते आणि तो लाभ सुद्धा आपल्या समाजाला मोठ्या लोकसंख्येला तो मिळू शकतो. मग या भावनेतनं साधारण 2010 पासून मी अनेक प्रकारच्या पब्लिक हेल्थ जे प्रोग्राम्स असतात ते राबवण्याच्या टीममध्ये वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकारच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून कन्सल्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली. कारण तोपर्यंत माझ्या प्रॅक्टिसची बरीच वर्ष झालेली होती आणि आता माझ्या प्रॅक्टिसच्या, माझ्या वैयक्तिक महत्वाकांक्षांच्या पुढची स्टेप माझ्या आयुष्यात यायला पाहिजे आणि अनुभवांची शिजोरी आणि माझं जे गुडविल आहे ज्याचा वापर हा समाजापर्यंतचे सगळं नेण्यासाठी व्हावा या दृष्टीने मी पब्लिक हेल्थ प्रोग्रामला असोसिएट झाले कन्सल्टंट या नात्याने. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आता उदाहरणार्थ माता मृत्यू होतात तर त्याच्या ऑडिटची एक कमिटी केली गेली. तर अशा प्रकारे जे फॅमिली प्लॅनिंगसाठीचे वेगवेगळे प्रोग्राम, उदाहरणार्थ प्रसूतीनंतर तांबी बसवणं त्याला पोस्टपार्टम कॉपर्टी म्हटलं जातं, तर याचं महाराष्ट्र लेवलचं जे इम्प्लिमेंटेशन होतं म्हणजे सेंट्रली या सगळ्या योजना हे केल्या जातात, ठरतात, पण त्याचं प्रत्यक्ष वापर महाराष्ट्र राज्यासाठी करताना एक कोऑर्डिनेशन करण्याची संधी पण मला मिळाली. आणि मग ती जास्तीत जास्त पब्लिक हेल्थमध्ये सुद्धा आणि प्रायव्हेट डॉक्टर्समध्ये नेणं हे काम मी मोठ्या प्रमाणात करायला लागले. लसीकरण आहे, रोटा व्हायरस वॅक्सिन जे इन्फंट मृत्यू ज्याला म्हणतात, 1 वर्षाच्या खालच्या बालकांचे मृत्यू आपल्याकडे प्रचंड प्रमाण होतं त्या गोष्टीचं. आणि त्यातलं एक महत्वाचं कारण हे मुलांमध्ये होणारे अतिसार किंवा जुलाबाचा विकार, ज्याच्यासाठी रोटा व्हायरस नावाचा एक जंतू कारणीभूत असतो. पण ते व्हॅक्सिन जर दिलं गेलं तर बहुतांशी प्रमाणामध्ये मृत्यू टाळता येतात. तर आज हे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम जो पूर्णपणे मोफत दिला जातो पूर्ण भारतामध्ये, तर त्या वॅक्सिनेशन प्रोग्राम मधला एक महत्वाचा एक घटक म्हणून मी काम केलं आणि मग ते पूर्ण भारतामध्ये राबवायला, महाराष्ट्रात राबवायला हे सुरुवात झाली. तर अशा प्रकारे त्यानंतर ट्युबरक्युलोसिस, तर टीबी हा सुद्धा आपल्या माननीय पंतप्रधानांनी एक आवाहन केलं होतं, टीबी मुक्त भारत 2025 पर्यंत टीबी एलिमिनेशन म्हणजे नष्ट करणं नसतं तर
त्याचा प्रसार रोखणं असतं. आणि या सगळ्यासाठी सुद्धा लागणारी खर्चिक औषधं, खर्चिक तपासण्या जी सरकारी योजनांमधनं पूर्णपणे मोफत प्रायव्हेटच्या आणि सरकारी दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक पेशंटसाठी उपलब्ध असते. तर त्या योजनेसाठी सुद्धा महाराष्ट्र राज्याची कोऑर्डिनेशनमध्ये मी महत्त्वाचं काम केलं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना कशी प्रभावीपणे इम्प्लिमेंट करता येईल यासाठी मी कार्यरत झाले. आणखीन एक गोष्ट सांगायला आवडेल आरती, की मी मुळामध्ये माझं शिक्षण जे होतं वैद्यकीय ते MD गायनेक म्हणजे स्त्री आरोग्य तज्ञ. पण मग जेव्हा मी पब्लिक हेल्थमध्ये मी काम करायला सुरुवात केली तर त्यावेळेला त्या अनुषंगाने मी अनेक प्रकारे माझं जे शैक्षणिक अपग्रेडेशन मी स्वतःचं पण करत गेले, ज्याच्यामध्ये उल्लेखनीय गोष्टी मेन सांगायच्या झाल्या तर पब्लिक हेल्थ मॅनेजमेंट, वेगवेगळ्या स्तरातले लोकांशी आपण डील करतो, त्यामुळे तो कोर्स मी केला, रिसर्चचे कोर्सेस केले आणि मास्टर्स इन पॉप्युलेशन सायन्स हा एक महत्त्वाचं मास्टर्स डिग्री ती पण मी घेतली. समुपदेशनासाठी पण मी पोस्ट ग्रॅज्युएशनचा डिप्लोमा केला, मास्टर्स केली. तर ह्या सगळ्याद्वारे मी एकीकडे थिओरिटिकल जे ज्ञान असतं किंवा त्यात वापरायला लागणारी विशेष कसबं ह्याचं पण मी स्वतःला अपग्रेड करत गेले. आणि हे अपग्रेडेशन मला सांगायला आनंद होईल की आता या क्षणी सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आज काळाची गरज आहे आणि वैद्यकीय व्यवसायामध्ये सुद्धा येणं खूप महत्त्वाचं आहे. तर गेल्या वर्षभर मी AIचं स्वतःचं शिक्षण आणि त्याचं राबवणं या दोन्ही गोष्टी पॅरलल चालू ठेवलेल्या आहेत. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आजच्या सखी सह्याद्री कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण बोलत आहोत डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांच्यासोबत. तुम्ही जो एक उल्लेख केला की TB मुक्त भारत किंवा माता बालक आरोग्य याविषयी, तर या क्षेत्रातली आव्हानं काय आहेत? वेगवेगळ्या प्रोग्राम्सवर मी काम करत होते. सगळ्यामध्ये एक बॉटम लाईन मी म्हणेन की आपल्या समाजामध्ये स्वतःचं शरीर आणि स्वतःचं आरोग्य याबद्दल जागृती अजिबात नाही. म्हणजे अज्ञान आणि लॅक ऑफ नॉलेज आणि आपले काही पारंपरिक समज. आम्ही गमतीने असं म्हणतो की डॉक्टर मी असले तरी सोशल कन्सल्टंट इतके असतात सल्ले देणारे की त्यामुळे आपले मुळात जे पेशंट किंवा एकूणच पॉप्युलेशन ते सगळे खूप गोंधळून जातात की नेमकं मी काय करायला पाहिजे. आता साधी गोष्ट जी माझं मूळ शिक्षण किंवा मूळ माझं जो स्पेशालिटी आहे तर ते म्हणजे माता बाल आरोग्य, प्रसूती आणि गरोदरपण किंवा स्त्रियांच्या समस्या. याच्यामध्ये मी साधं उदाहरण सांगेन की आज सुद्धा अनेक घरामध्ये मला असं दिसतं की नाव कधी घालायचं दवाखान्यामध्ये 7व्या महिन्यात. आणि मगाशी मी जो उल्लेख केला की दिवस जाण्याचं नियोजन सुद्धा आपल्याला लग्न होतं त्यावेळेला केलं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ मातेचं योग्य वय कुठलं आहे तर 23 ते 25 पहिल्या प्रसूतीसाठी. आज आम्ही दोन्ही टोकं बघतो. म्हणजे आजही अगदी शहरी स्लममध्ये सुद्धा काय होतं की मुलीचं लवकर लग्न करून टाकायचं, 20 पर्यंतच तिची पहिली प्रेग्नन्सीची वेळ आलेली असते. आणि त्याच्या उलट उच्चभ्रू समाज आहे, करिअर करतायत, मग तिथे त्यांना लग्नच 30-32च्या आधी करायचं नसतं, त्याच्या पुढे सुद्धा करिअरमध्ये सेटल होऊ दे. आणि मग 35व्या वर्षानंतर मग कुठेतरी जाणवायला लागतं की आता आम्हाला मूल झालं तर चालेल. तर मला असं वाटतं की मेडिकली काय करेक्ट आहे हे आपण जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तसंच दुसरी गोष्ट आहे ती मी म्हणेन की आपली एकूण दिनचर्या. तर दिनचर्येमध्ये काय काय येतं तर आहाराबद्दल सुद्धा आपल्या समाजामध्ये इतके गैरसमज आहेत आणि प्रत्येक कुटुंबाची याबद्दलची वेगळी मानसिकता आहे, वेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत. आणि म्हणून विशेषतः गरोदरपणात, विशेषतः किशोरवयीन मुलींच्या आरोग्यामध्ये जेव्हा जेवण आहार हा आपल्या मूळ तब्येतीचा पाया आहे, मूळ हेल्थचा पाया आहे, तेव्हा सुयोग्य आहार घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता नोकरी शिक्षण या निमित्ताने अनेकांना बाहेर खाण्याची वेळ येते. मग तिथे कदाचित आपल्याला घरचं जेवण उपलब्ध नाहीये, पण निदान काय खावं हे आपल्या हातात असतं. नक्कीच. आणि म्हणून कच्चे पदार्थ, फ्रुट्स आहेत किंवा पालेभाज्या आहेत, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी, कडधान्य, दही, दूध याबद्दल पण गैरसमज आपण ज्याला म्हणतो. तर पोषक आणि सकस आहार ही प्रत्येक वयाच्या विशेषतः स्त्रियांसाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आहाराबद्दलचे गैरसमज सुद्धा बाजूला ठेवायला पाहिजे. आज जंक फूड, फास्ट फूड यांचं इतकं सेवन करण्यात येतं, पटकन खाल्लं जातं, पटकन खाणं
पटकन, आता साधी गोष्ट शेंगदाण्याचा लाडू हो. हा कित्येक पट पौष्टिक अगदी. आहे, पण आपण प्रिफर काय करू, केक खायला जातोय बरोबर आहे. किंवा पिझ्झा खातो आहे. तर खाण्याचा चॉईस जो आहे ना तो आपण एक वाईजली करायला पाहिजे, खरंय. डोळसपणे केला पाहिजे, ज्याने की आपलं आरोग्य हे मूळ आहे. तीच गोष्ट आहे शारीरिक श्रमांची. हो. तर एका क्लासमध्ये आपल्याकडे अशी 2 टोकं प्रत्येक ठिकाणी तू जर बघशील तर हो, दिसतील. हो. खायला मिळत नाही का, मिळतं, मिळतं. पण चॉईस आम्ही चुकीचे करतो. तीच गोष्ट व्यायामाच्या बद्दल आहे. हो. शारीरिक श्रमाचा अभाव ही सुशिक्षित आणि उच्चभ्रू समाजाची हे आहे, परिस्थिती आहे. पण आपली हालचाल होणं हे आपल्या प्रत्येक चयन-वयनासाठी महत्वाचं असतं. महत्वाचं आहे. म्हणजे एक्झर्शन वेगळं आणि एक्सरसाइज वेगळं हेच तर कळत नाही. आपल्या समाजामधल्या विशेषतः स्त्रियांना हो. व्यायाम हा शब्दच शत्रू वाटतो. अगदी. आणि म्हणून एक वेळ नियमित ठेवून आपल्याला झेपेल तो व्यायाम, ज्याच्यामध्ये अगदी चालणं, श्वासाचे व्यायाम, योग, जिम, तुम्हाला जे शक्य आहे, सायकलिंग असेल, हो. कुठला तरी व्यायाम हा आपल्या रोजच्या दिनचर्येचा भाग झालाच पाहिजे. पाहिजे, हो. तिसरी महत्वाची गोष्ट मी सांगेन की विश्रांती, ज्याच्यामध्ये आज प्रत्येक बहुतांशी महिला या काम करतात आहेत. हो. पण त्या कामानंतरचा वेळ जो असतो, जो वैयक्तिक वेळ असतो, तर तो वेळ आपण जास्ती सोशल मीडियावर घालवतो किंवा बाकी लॅपटॉप, कॉम्प्युटर यामध्ये आपण घालवतो. तर मीडियाचा सुद्धा अतिरेकी वापर हा आपल्या एकूणच आरोग्याला आणि आपल्या नातेसंबंधांना सुद्धा खूप त्रासदायक असा हा विषय आहे. आणि शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसनं. तर व्यसनांबद्दल मला नक्की सांगायला आवडेल, कारण की व्यसनं म्हटल्यावरती पुरुषांचं असं कुठेतरी समज आपल्या डोक्यात असतो, पण आत्ताच्या समाजामध्ये असं अजिबात नाहीये. स्त्रियांमध्ये सुद्धा, म्हणजे जर फार शिकलेली नसेल तर तिथे मिश्री सेवन केलं जातं, तंबाखूचा वापर होतो, आणि तेच सुशिक्षित स्त्रिया स्मोकिंग करतात. तर या दोन्ही गोष्टी आपल्या मासिक पाळीच्या सायकलच्या नियमिततेपासून ते गर्भधारणेपर्यंत, प्रसूतीपर्यंत प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त कॉम्प्लिकेशन्स निर्माण करतात. आणि त्यामुळे स्मोकिंग असेल, मद्यपान असेल, या सगळ्यापासनं आपण प्रत्येकानेच लांब राहणं हे खूप महत्वाचं आहे. फॅशन म्हणून, पिअर प्रेशर म्हणून, किंवा आपला तणाव कमी करण्यासाठी म्हणून कुठलंही कारण जे आपल्याला जस्टिफाईड वाटतं, ती कारण योग्य नाही आहेत. अशा ठिकाणी गरज पडली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने, समुपदेशकाच्या सल्ल्याने पण ह्या व्यसनांपासून आपण दूर राहायला पाहिजे. आणि टीबी विषयी सुद्धा टीबी विषयी, टीबीचं पण तसंच आहे. टीबी हा सायलेंट किलर आहे. म्हणजे काय होतं की हे जंतू अनेक वर्ष आपल्या हवेतनच आपल्या शरीरात मध्ये सायलेंटली राहत असतात, आणि ज्यावेळेला आपली इम्युनिटी कमी होते किंवा खूप जास्ती प्रमाणामध्ये रोगाचा संसर्ग झाला, तर मात्र हे टीबीचे जंतू अचानक एक टीबी या आजाराला जन्म देतात, जो उघड दिसतो. टीबीच्या बाबतीमध्ये टीबी हा अत्यंत जुना, प्राचीन काळपासूनचा रोग आहे, आणि राजयक्ष्मा असं त्याला म्हटलं जायचं. आणि इतिहासामध्ये अनेक उदाहरणं आहेत की जे अनेक मोठे राजे सुद्धा या रोगाने बळी पडलेले आहेत. परंतु आत्ताच्या काळामध्ये टीबीला अत्यंत प्रभावी आणि 100% बरी होणारी अशी औषधोपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण इलाज केला गेला पाहिजे. तर अनेकदा समाजामध्ये, म्हणजे मी जेव्हा फील्डवरती खूप फिरत होते टीबीच्या प्रोग्रामच्या प्रसारासाठी, अनेक घरांमध्ये 17-18 वर्षाची मुलगी आहे, तिचे सगळी लक्षणं टीबी सारखी दिसत आहेत, पण एक्सरे काढायला आम्ही नाही म्हणतोय, कारण काय, तिचं लग्नाचं आता वय आहे, आणि ही बातमी जर गावात इतरांना कळली तर तिचं लग्न होणार नाही. तर इथे आपल्या समाजाला मला नक्की संदेश द्यायचा की टीबी हा 100% बरा होणारा रोग आहे, आणि त्याचं उपचार असतील, बाकी सगळं असेल, हे पूर्णपणे आपल्याला मोफत दिलं जातं. बरोबर आहे. पण तिथे जर गैरसमजातनं, अज्ञानातनं आपण जर तो रोग अंगावर काढायला लागलो तर मात्र त्याचं रूपांतर हे गंभीर प्रकारच्या टीबीत होतं, आणि मग गुंतागुंत होते. टीबी हा यंग लोकांना होणारा पण रोग आहे, आणि म्हणून टीबी विषयी जनजागृती ही अत्यंत महत्वाची आहे. डॉक्टर, तुम्ही पीसी आणि पीएनडीटी याविषयी जेव्हा बोलतात तेव्हा तुम्हाला काय आव्हानं असतात आणि कसं काम केलेलं आहे? ज्या समाजामध्ये निदान निम्मी पॉप्युलेशन ही स्त्रियांची असते किंवा निसर्गता असायला पाहिजे, तिथे भारतातली जर आपण वेगवेगळी राज्य बघितली तर त्याच्यामध्ये हे जे जन्माला येतानाचं मुलींचं प्रमाण आहे हे सातत्याने घटते.
ओ. असं आपल्याला दिसतंय. बरं. आणि साधारण 91च्या जनगणनेमध्ये हे पहिल्यांदा लक्षात आलं. बरं. आणि त्यातलं एक महत्त्वाचं कारण त्यावेळेला असं होतं की गर्भपात ही आपल्याकडे कायदेशीररित्या होणारी म्हणजे कायद्याने मान्य केलेली अशी प्रक्रिया आहे. बरं. आणि त्यामुळे गर्भपाताचा अवलंब हा अनेक कुटुंबामध्ये सर्रास होताना दिसतो. बरं. पण गर्भपात करण्याची जी कारणं आहेत ना, त्यामध्ये मुख्यतः स्त्री किंवा होणाऱ्या बाळाला कुठल्याही प्रकारचा आरोग्याचा धोका असेल तर तो उपाय हा ते नकोशी गर्भधारणा टाळण्याचा आहे. पण आपल्याकडे मात्र नकोशी मुलगी या कारणाने जेव्हा गर्भपाताचा अवलंब केला गेला, त्यामुळे अर्थातच ते प्रमाण कमी होत गेलं. आणि त्या गोष्टी रोखण्यासाठी शेवटी आपल्या समाजाने जे काही दबाव आणला गेला त्यातनं या कायद्याचा जन्म झाला. PCPNDT ऍक्ट म्हणजे प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान आणि गर्भपात त्याला प्रतिबंध करणारा हा कायदा आहे. आणि 2002 आणि 2003 मध्ये ज्याचं प्रभावी इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. तर त्यानुसार म्हणजे जन्माच्या आधी सुद्धा याविषयी कुठल्याही प्रकारची उपाययोजना करणं याच्यावर सुद्धा कायद्याने प्रतिबंध आहे. आणि जे करत असतील ते डॉक्टर्स, ती स्त्री, तिचे स्त्रियांना फक्त एक्झेम्पशन आहे कारण स्त्रीवरती दबाव आणला जातो, पण तिचे कुटुंबीय आणि त्यांना मदत करणारं कुठलीही व्यक्ती या प्रत्येकाला कायद्याने अत्यंत कठोर अशा शिक्षेची तरतूद आहे. आणि अर्थातच मी तेच सांगेन की एखाद्या स्त्रीनी, मग ती सासू असेल किंवा आई असेल मुलीची, तिने आपल्या मुलीला सांगणं की पोटात मुलगी आहे तुझ्या, तिला मारून टाक, ही पूर्णपणे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. आणि अशा प्रकारच्या समस्या ज्या समाजाच्या मानसिकतेतनं ज्याचं मूळ आहे त्या पूर्णपणे आपल्या समाजातनं ती प्रथा काढून टाकायला एकटा कायदा पुरे पडणार नाही. तर समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. तुम्ही सतीचं उदाहरण घ्या, बालविवाहाचं उदाहरण घ्या. कायदे 18व्या 19व्या शतकात आलेले आहेत, पण त्याला इतकी वर्ष गेलेली असतात. पण हे प्रमाण जर मुलींचं किंवा स्त्रियांचं असंच घटतं राहिलं तर पुढे काय होणार आहे, पुढच्या पिढ्या काय होतील, स्त्रिया सुरक्षित असणार का? समाजाचा आणि निसर्गाचा बॅलन्सच त्यांनी बदलतोय. मला सांगायला खूप आनंद वाटेल की गेल्या 20 वर्षामध्ये डॉक्टरांच्या टीम्सनी, आमच्या ज्या असोसिएशन्स असतात म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन असेल किंवा स्त्री आरोग्य तज्ञ संघटना, आमच्या सगळ्यांचे जे एकूण जॉईंट एफर्ट्स जे आहेत आणि जे जे आम्ही करतो आहे प्रबोधनाचं काम, त्यामुळे आजची स्थिती हे 20 वर्षाच्या स्थितीपेक्षा खूपच सुधारणा आहे. पण मगाशी मी म्हटले त्याप्रमाणे की अजूनही काही ठिकाणी या घटना घडत आहेत. पण पुन्हा एकदा मी सांगेन की या घटना तुम्ही जेव्हा पेपरमध्ये वाचता त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान केलं गेलं तर या घटना करणारे बहुतांशी लोक हे डॉक्टर्स नसतात, प्रशिक्षित डॉक्टर्स नाहीत. कारण आम्ही प्रशिक्षित डॉक्टर हे पूर्णपणे कायद्याचा आदर करतो आणि कायद्याला धरूनच वागतो. पण इतर लोक मात्र या ठिकाणी जिथे गोष्टीला कायद्याने प्रतिबंध असतो तिथे चोरून मारून गोष्टी होतात. आणि ज्या गोष्टी चोरून मारून केल्या जातात त्या अधिकृत नसतात, त्याच्यातनं धोके उद्भवू शकतात. आणि त्यामुळे समाजाने जागरूक होणं ही आज काळाची गरज आहे. पुन्हा त्या स्त्रीला गर्भधारणेसाठी सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो, जीव जाऊ शकतो त्या बाईचा प्रसंगी. हे गर्भपात सुरक्षित नसतात जेव्हा मोठ्या काळाचे ते केले जातात. आणि अशा वेळेला स्त्रीला जर जीव गमवावा लागला तर तिचे आधीचं जे काही अपत्य आहे, तिचं कुटुंब आहेत ते पूर्ण उद्ध्वस्त होतं. आणि म्हणून आपल्या आसपास जर अशी शक्यता जरी वाटली की ह्या कुटुंबामध्ये त्यांना मुलाचाच आग्रह आहे तर ती गोष्ट आपण आपल्या विभागातल्या संबंधित जे अधिकारी असतात किंवा आमच्यापर्यंत जरी पोहोचवली तर त्याला प्रतिबंध करणं हे आज काळाची गरज आहे. टेलिमेडिसिन या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, हे नक्की काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. एकूणच विज्ञानाची जी प्रगती आहे ती आपल्याला थक्क करणारी आहे. आणि अर्थातच वैद्यकीय क्षेत्रातली जी प्रगती आहे ती सुद्धा अशीच आहे की इतक्या गोष्टी आज उपचाराद्वारे आपण त्याच्यावर विजय मिळवणं आणि खूप सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने रुग्णाची जी त्यातनं येणारी रिकव्हरी असते ते होणं हे आज शक्य आहे. रोबोटिक सर्जरी वगैरे तुम्ही ऐकताय, त्याच्यामुळे आपला नेमकेपणा सर्जरीतला वाढलाय आणि त्यामुळे उपचारांचे जे रिझल्ट्स आहेत ते खूप
चांगल्या पद्धतीने आपल्याला recovery देता fast झाली आहे रिकव्हरी त्याच्यामुळे. फास्ट होते. पूर्वीच्या काळी पोट फाडून ऑपरेशन करायला लागायची, ती आता दुर्मिणीतनं म्हणजे 1 किंवा 2 टाक्यातनं होत आहे. अगदी. अक्षरशः दुसऱ्या दिवशी अगदी गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया झाली असेल हो. तरी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून आपलं पूर्ण आयुष्य जे आहे ते रुटीनला आपण हळूहळू रुटीन सुरुवात सुरू करू करू शकतो. त्यातलाच एक भाग म्हणजे टेलिमेडिसिन आहे. बरं. आपला जो समाज आहे म्हणजे आपली भारताची रचना जर विशेषतः पाहिली तर ग्रामीण पॉप्युलेशन आपल्याकडे इतकी सगळी, तर अर्थातच प्रत्येक ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता हो. ही गोष्ट शक्य नाहीये. पण मग अशा वेळेला त्या रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ कसा मिळणार, आणि म्हणून टेलिमेडिसिन सारखे जे तंत्रज्ञान आहे हो. की ज्यांनी रिमोट एरियामध्ये सुद्धा आज एखादा रुग्ण राहतोय, जिथे जिथे आता मोबाईल फोन आहे, हो. मोबाईल सगळीकडे पोचलाय, हो, हो. रस्ते सुद्धा आहेत, त्यामुळे काही ठिकाणी पेशंटला शिफ्ट करायची सुद्धा सोय असते. हो, हो. पण जेव्हा इमर्जन्सीमध्ये कुठलाही निर्णय एखाद्या सरकारी छोट्या फॅसिलिटीमध्ये घ्यायचा हो, असेल हो. तर अशा वेळेला टेलिमेडिसिनचा वापर करून बरं. आणि शहरातल्या किंवा टर्शरी केअर जिथे मिळते हो. तिथल्या तज्ज्ञाकडनं तो जर सल्ला मिळाला बरं. की आता या क्षणी मी काय केलं पाहिजे, तर या पद्धतीने टेलिमेडिसिनचा वापर आपल्याकडे भारतात सुद्धा अनेक राज्यात अतिशय सक्षमपणे केला जात आहे. बरं. आपल्या म्हणजे डे टू डे प्रॅक्टिसमध्ये सुद्धा आपल्या अगदी रिमोट एरियात राहणाऱ्या रुग्णाला, स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गरोदर स्त्रीला हो. तिचं जे कन्सल्टेशन आहे की तिच्या पायावर सूज आली आहे, तिचा रक्तदाब वाढलाय, आता ती कुठे कुठल्या तरी खेड्यात आहे, बरं. अशा वेळेला मी शहरामधनं जर टेलिकन्सल्टेशनद्वारे तिला सल्ला दिला, तिच्या पुढच्या तपासण्या सांगितल्या हो, हो. आणि योग्य त्या ठिकाणी तिला पुढची ट्रीटमेंट घेण्यासाठी रिफर केलं तर अर्थातच आई आणि बाळ दोघांचे धोके हे पूर्णपणे कमी होतात. बरोबर. तुम्ही बरेचदा काउन्सिलिंग करता, जनजागृती करता, तर हा अनुभव कसा आहे? काउन्सिलर होण्यासाठी ना एक महत्वाचा गुण लागतो, तो म्हणजे समवेदना. आपण नुसते जाणीव असणं महत्वाचं नाहीये, तर त्या जाणीवेबरोबर ती वेदना त्या व्यक्तीची आपल्या हृदयामध्ये आपल्याला अनुभवणं, बरं. हे जेव्हा होतं ना तेव्हा आपल्याला मनापासून वाटतं की या व्यक्तीला मला मदत करायची. तर अशा अनेक गोष्टींची चर्चा मी सांगितलं विश्रांती घ्या, तर ती का घेऊ शकत नाही हे सांगताना या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोचतात. आणि असेच काही अनुभव आले जे अत्यंत हृदयद्रावक होते आणि काही वेळेला त्या सफोकेशन मधनं स्त्रिया अगदी आत्महत्येपर्यंत पण गेल्या, अशा सुद्धा काही घटना माझ्यापर्यंत पोचलेल्या होत्या. आणि त्यामुळे मी निर्णय घेतला की माझ्या प्रॅक्टिसमधला काही वेळाचा भाग हा मी समुपदेशनासाठी वापरीन. आणि गेले साधारण 14 ते 15 वर्ष मी रेग्युलर काउन्सिलिंग सेंटर केलं आहे, ज्यामध्ये वैद्यकीय तर आहेच, ते तर माझ्या हॉस्पिटलमध्ये पण मी देतेच, पण त्याबरोबरच नातेसंबंधांचं जे काउन्सिलिंग आहे आणि दिवसेंदिवस यातली गुंतागुंत इतकी वाढत चाललेली आहे. आणि म्हणून वैवाहिक नातेसंबंध आणि सेक्शुअलिटी हा असाच एक खूप दुर्लक्षलेला विषय आहे. आणि बेडरूमच्या आतमध्ये जे काही घडतं ना, पती पत्नी असतील किंवा पार्टनर्स असतील, त्या गोष्टी बाहेर सांगणं ही मोकळीक आपला समाज कुठेच देत नाही. कमीपणाही वाटतो त्यामध्ये कमीपणा वाटतो आणि त्यामुळे होणारं जे सफोकेशन आहे, गुदमरणं जे असतं, आणि त्यातनं अनेक प्रकारच्या मनोशारीरिक समस्या उद्भवतात आणि त्याचा परिणाम अर्थातच आपल्या सामाजिक स्थैर्यावर पण खूप होतो, कुटुंब संस्थेवर होतो. आणि म्हणून म्हणजे माझं जे काउन्सिलिंग सेंटर आहे, हिलिंग स्पेस त्याचं नाव आहे, जिथे आम्ही ऑनलाईन पण त्या प्रकारची मदत देतो. तर त्याचं आमचं ब्रीदवाक्यच हे आहे, डोंट सफोकेट, स्पीक अप. तुम्ही मोकळे व्हा, तुम्ही व्यक्त व्हा, गुदमरू नका. मोकळं होण्याने आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे हे जर आपण योग्य वेळेला योग्य सल्ला मिळाला तर पुढे होणाऱ्या अनेक गुंतागुंती त्यातनं टाळता येतात. अगदी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आपण बघतो, तर यासाठी सुद्धा आमचे अनेक सहकारी त्या क्षेत्रात पण काम करतात. तर 12वीचा रिझल्ट आहे, 12वीची परीक्षा आहे, काय एवढं होणार आहे ही गोष्ट, आई वडिलांचा दबाव असतो मुलांमध्ये, पालकत्वाच्या समस्या, या प्रत्येक गोष्टीमध्ये समुपदेशनाने खूप फरक पडतो. आणि विवाहाच्या बाबतीत पण आज तुम्ही बघता की घटस्फोटाचं प्रमाण आज ऑलमोस्ट शहरी भागामध्ये 30% वाढत चाललंय. लग्न नको, मूल नको, ह्या प्रत्येक गोष्टी मागे त्यांचे जे पूर्वानुभव असतात ते जबाबदार असतात. त्यांचं विचार करण्याची दिशा असते ती कुठेतरी पूर्वग्रह दूषित असते. आणि अशा वेळेला प्रशिक्षित काउन्सिलर जो की
न्यूट्रल आहे, त्याला तुमच्या वैयक्तिक फायद्या तोट्याशी त्याचा संबंध नाहीये. अशा व्यक्तींनी सल्ला जर दिला तर त्याच्यामुळे पुढे होणारे अनेक धोके टळतात. बरोबर. वैवाहिक काउन्सिलिंग बद्दल बोलायचं झालं तर लग्न करतानाच तुम्हाला जर हे माहिती असेल की मी लग्न का करतेय किंवा का करतोय, माझ्या काय अपेक्षा आहेत आणि मी 100% अपेक्षा पूर्ण करणार का. कोणीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करत नाही. तर अनेक घटस्फोटांच्या मागे ही कारणं असतात. ते जर आपल्याला आधीच क्लिअर झालं, दोघांना एकमेकांबद्दल माहिती झाली, तर पुढे त्यातनं विसंवाद व्हायची शक्यता खूप कमी असते. अर्थातच त्यातली गुप्तता ही पूर्ण राखावी लागते. आजपर्यंत मी सांगेन की 10,000हून अधिक जोडप्यांना याविषयी मी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या समस्येमागचं बेसिक वैचारिक त्यांची जी मूळ आहे त्याच्यावरती आपण जर भाष्य केलं, त्यांना विचार करायला वेळ दिला आणि मग निर्णय घ्यायला त्यांना समर्थ केलं तर पुढच्या गोष्टी ते त्यांचं हँडल करतात. अजून समाजकार्य तुम्ही जे करता त्याविषयी आम्हाला सांगा, तुमचे अनुभव सांगा. समुपदेशन हा आता नव्याने हे झालेला आहे. समाजाचं लोकशिक्षण हा माझा मुख्य प्रकारे डोमेन आहे कामाचा, जो प्रॅक्टिसच्या पहिल्या दिवसापासून मी करते. या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर इवन परदेशामध्ये मी मगाशी जे टेलिमेडिसिन सांगितलं, तर टेलिमेडिसिनच्या माध्यमातून माता मृत्यू कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो यासाठी बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा मला निमंत्रण आलं आणि तिथल्या डॉक्टरांना ट्रेनिंग देऊन आणि या तंत्रज्ञान नेमकं कसं वापरायचं, कुठल्या कंडिशनमध्ये वापरायचं आणि त्याची राबवणं ची पद्धत ही कशी प्रभावीपणे करायची हे ट्रेनिंग सुद्धा मी देऊन आलेली आहे. सरकारी टीमकडनं मला म्हणजे ती संधी देण्यात आली होती सरकारबरोबर काम करणाऱ्या, आणि मला खूप आनंद वाटेल की आजही मी त्यांच्याशी संपर्कात आहे. अडीअडचणी त्यांच्या असतील तर ते सांगतात आणि त्याचबरोबर त्या देशांनी 25% त्यांचे माता मृत्यू कमी करण्यामध्ये, कारण देश छोटा असला की तेवढी प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते, तर माता मृत्यू त्यांचे 25% कमी झाले 1 वर्षामध्ये, असा फीडबॅक पण माझ्याकडे आलेला आहे. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या सखी सह्याद्री कार्यक्रमात आपण बोलत आहोत डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांच्यासोबत. एक आरोग्य सेवक आणि समाजसेवक ह्यातला जो दुवा साधलेला आहे, तर ह्याच्याविषयी खूप छान उलगडून सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्ही साहित्य क्षेत्रातही कार्य केलेलं आहे, तर त्याविषयी आम्हाला सांगा. तुमच्या फिल्म मेकिंग विषयी सांगा. खरं सांगू, मी शाळेत होते ना त्यावेळेला माझ्या ज्या मराठी किंवा इंग्लिशच्या माझ्या ज्या आदरणीय शिक्षिका होत्या त्या मला म्हणायच्या की खरं तर तू आर्ट्सची मुलगी आहेस. पण फेज ऑफ रोमॅन्टिसिझम म्हणतो की डॉक्टर होणं हे स्वप्न होतं, त्यामुळे डॉक्टर तर झाले, पण मूळ जे आवड असते ती प्रत्येक ठिकाणी येतेच. समुपदेशन पण त्याचाच भाग आहे मी म्हणेन. तर त्यामुळे सांगायला आवडेल मला की मी जेव्हा 12वीला होते त्यावेळेला दूरदर्शनवर किलबिल नावाचा एक कार्यक्रम असायचा, तर त्याची निवेदिका म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं. पण पुढे मेडिकलला गेल्यावर हे सगळ्या गोष्टी अर्थातच बंद झाल्या, पण लेखन मात्र चालू होतं, ज्यामध्ये आपलं अनेक वृत्तपत्र आहेत नामांकित, तर त्यांच्यामध्ये स्तंभलेखन क्रमशः ज्या सिरीज असतात ते लिहायला, जे मेनली आरोग्य आणि स्त्रियांच्या सामाजिक समस्या यावरती लिहायला मी सुरुवात केली. अनेक दिवाळी अंक, माझं एक प्रकाशन आम्ही करत होतो जे फक्त दिवाळी अंक, कारण आपल्या मराठी लोकांना दिवाळी अंक हे खूप महत्वाचं आहे. तर औक्षवंत नावाचा दिवाळी अंक आम्ही सुरू केला आणि अनेक वर्ष ते मी प्रकाशित करत होते, ज्यामध्ये वेगवेगळ्या थीमवरती आम्ही अंक निर्माण केले आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोचवायचा प्रयत्न केला. माझ्या सर्व वर्षी प्रकाशित झालेल्या अंकांना हे मोठे मोठे पुरस्कार सुद्धा मिळाले आणि अनेक नामवंतांचे लेख, मार्गदर्शक हे त्याच्यामध्ये असायचे. त्याच्यानंतर मात्र माझ्या लक्षात आलं की मीडिया, अँटीनेटल केअर, प्रसूतीपूर्व तपासणी, याच्यासाठी मी एक जन्म बाळाचा आणि आईचाही, कारण बाळ जन्मतं तेव्हा आई पण पहिल्यांदा तेव्हा होते, तर या नावाचं मी पुस्तक एक लिहिलं आणि ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अत्यंत नामवंत अशा पत्रकार, त्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं आणि एका सुप्रसिद्ध सिने अभिनेत्रीने त्याची प्रस्तावना सुद्धा लिहिली आहे. आणि त्याच्यानंतर मात्र मी मीडियातला, कारण आता मागच्या 10-15 वर्षाचा जर आपण प्रवास पाहिला तर त्याच्यामध्ये
दृकश्राव्य माध्यमांचं हो. पगडा जो आहे हो. हा खूप जास्ती आहे बरं. समाजावरती. आणि म्हणून त्यातनंच मी माझ्या मगाशी जे अपग्रेडेशनचा उल्लेख केला तर त्याच्यामध्ये मी डिप्लोमा इन फिल्म मेकिंग केलं. हो. आणि त्यानंतर मी शॉर्ट फिल्म्स तयार करायला सुरुवात केली. बरं. अर्थातच वैद्यकीय विषय आणि सामाजिक विषय तेच मी हाताळते आहे. बरोबर आहे. आणि ज्याची पहिली सुरुवात मी माझा जो अत्यंत क्लोज टू माय हार्ट म्हणजे स्त्री भ्रूण हत्या त्याच्यावरती मी पहिली फिल्म तयार केली, बरं. दिवा लागो देवा या नावाची. बरं. आणि या माझ्या पहिल्या शॉर्ट फिल्मला अनेक पुरस्कार मिळाले. वा. आणि मला आनंद होतो की महानगरपालिका, रोटरी क्लब अशा अनेक संस्थांनी माझ्या त्या फिल्मचा वापर त्यांच्या फोरममध्ये करण्यासाठी घेतले, जनजागृतीसाठी. आणि आज सगळ्यात ते दाखवलं जात आहे. या व्यतिरिक्त मधुमेह हा पण असाच आजार आहे. तर एक डॉक्टर म्हणून थोडंसं वैद्यकीय अनुभव असतात, पण एक काउन्सिलर म्हणून मला जे नातेसंबंधाशी जोडलेले अनुभव येतात, तर त्यातनं मी डायबिटीसवरती जी फिल्म केली, ज्याला पुन्हा एकदा डायबिटीस ही माझी पहिली रेग्युलर ज्याला म्हणता येईल अशी शॉर्ट फिल्म होती. तर त्याचं नाव आहे शुगर फ्री. आणि ज्यामध्ये मी डायबिटीस एखाद्या नवऱ्याला जेव्हा असतो आणि त्यातनं येणाऱ्या ज्या पर्सनल आयुष्यातल्या समस्या आहेत, म्हणजे लैंगिक समस्या, पण त्यामुळे त्यांचं नातं कसं दुरावतं ही थीम घेऊन केलेली ती शॉर्ट फिल्म होती. आणि मला खूप आनंद वाटेल सांगायला की माझ्या पहिल्याच फिल्मला मला स्वतःला डेब्यू डिरेक्शनचा दादासाहेब फाळके यांच्या नावाने असलेला पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यानंतर मी अल्झायमर्सवरती को हम नावाची अत्यंत छोटी शॉर्ट फिल्म आहे, 5 मिनिटाची, को हम, जिथे माणूस स्वतःलाच व्यक्ती विसरून जाते. तर त्याला सुद्धा राज्य शासनाच्या फेस्टिवलमध्ये त्याला पण गौरवण्यात आलेलं आहे. तर अशा अनेक समस्या, आनंदी वार्धक्य असेल, विल म्हणजे आपलं मृत्यूपत्र, त्याचं महत्त्व किती आहे, का केलं पाहिजे आजच्या काळामध्ये, तर असे अनेकविध विषय त्यातनं हाताळून आणि मला जे सगळ्यात प्रभावी माध्यम वाटतं त्या माध्यमातून मी हे शॉर्ट फिल्म्सद्वारे आपल्या सगळ्या समाजापर्यंत पोचायचा प्रयत्न करते. याचबरोबर आता या माझ्या इतक्या दशकांच्या माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये समाजातली जी स्थित्यंतर मी बघितली, तर त्या स्थित्यंतरामध्ये स्ट्रेच झालेले नातेसंबंध हे खूप तणाव आणणारी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे मी आपल्या नातेसंबंधाविषयी आजच्या समाजामध्ये जे प्रश्न माझ्या काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचतात आहेत, तर ते जास्ती लोकांपर्यंत पोचावे म्हणून मी एक चॅनल पण स्वतःचा सुरू केला आहे, ज्याचं नाव आहे H2O, म्हणजे हिलिंग टू ऑप्टिमाइज. पाणी ज्याचं स्थान आपल्या प्रत्येकाच्या आपल्याला जगायला आवश्यक आहे, जगण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. नातेसंबंध सुद्धा मी मानते की ते जगण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक आहेत. आणि याच्यातनंच आणि त्याच्यामध्ये आजच्या समाजामध्ये जी काही एकूण रचना आहे त्याच्यामध्ये तू बरोबर मी बरोबर असं मॉरल पोलिसिंग करण्याचा अधिकार मला सुद्धा नाहीये. पण कुठल्याही गोष्टीची, प्रत्येक गोष्टीला 2 बाजू आहेत, तर त्या दोन्ही बाजू एक आरसा म्हणून दाखवायची जबाबदारी मी माझी मानते. आणि म्हणजे उदाहरण मगाशी तू उल्लेख जो केला सारथी की आता लग्न करायचं नाहीये, ठीक आहे, त्यावेळेला तुमचा तो निर्णय असतो, पण तो वैयक्तिक अनुभवांवर आधारित असतो. जेव्हा माझ्यासारखी व्यक्ती जी हजारो लोकांना त्याबद्दल मार्गदर्शन करते, तेव्हा त्यातले चांगल्या आणि वाईट गोष्टी या गोष्टी त्या व्यक्तीला समजावून सांगणं हे समुपदेशनाचं काम असतं. माझं एक अगदी मी म्हणेन की ठाम शिकवण जी आहे की कुठलीच गोष्ट आयुष्यामधली ही 100% नसते. प्रत्येक गोष्टीमध्ये काही चांगलं असतं, काही वाईट असतं. आणि म्हणून या दोन्ही गोष्टीचा ज्याला समतोल साधता येतो ना, ती व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे जाते, तिथेच अडकत नाही आणि गुदमरत पण नाही. आणि ती मेंदूची आपली दारं, मनाची दारं ही उघडता यावी, हा आपल्या सगळ्या समुपदेशनाचा महत्वाचा घटक असतो. तुमच्या भविष्यकालीन काय काय योजना आहेत अजून समाजकार्यामध्ये पण आणि तुमच्या क्षेत्रामध्ये पण गायनेकोलॉजिस्ट म्हणून? वैद्यकीय क्षेत्र रोज नवीन नवीन प्रगती करते. तर जे अत्याधुनिक तंत्रज्ञान ज्याने की आपलं आयुष्य बदलणार आहे, तर ह्याचा वापर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी 100% मी कार्यरत असणार आहे. दुसरी गोष्ट, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये अनेक कारणांमुळे एक दरी निर्माण झालेली आहे. पण लक्षात ठेवूया की एक काळ होता जेव्हा डॉक्टरांना देव मानलं जायचं.
तेव्हाची दोघांची मानसिकता ही वेगळी होती. हो. तर कारणं काहीही असू देत, पण ही दरी आपल्याला मिटवायची आहे. कारण शेवटी रुग्णाच्या उपचारामध्ये रुग्णाचा डॉक्टरांवर असलेला विश्वास हे एक अत्यंत प्रभावी साधन असतं की ज्याने रुग्णाचा जो रिझल्ट आपल्याला अपेक्षित बरोबर आहे आहे. तो सुद्धा महत्त्वाचा असतो. तेव्हा एकूणच समाजाचं आरोग्य शिक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट मला वाटते आणि त्याच्यासाठी निश्चितपणे मी जास्ती जोमाने आणि जे जे माध्यमं माझ्याकडे उपलब्ध आहेत त्या माध्यमातून प्रयत्न करायचा आहे. आपल्या सख्यांना आज काय थोडक्यात संदेश द्याल? असं म्हणतात की स्त्री शिकली की घर शिकतं आणि मी डॉक्टर आहे, डॉक्टरीच सल्ला देणार. स्त्रीचं आरोग्य चांगलं असलं तर सगळ्या कुटुंबाचं आणि पर्यायाने समाजाचं आरोग्य हे व्यवस्थित असू शकतं. आणि म्हणून आरोग्य जनजागृती ही आपल्या सक्षमीकरणातली पहिली पायरी असली पाहिजे. हेच बाळकडू आजची स्त्री, कुठलीही स्त्री ही नुसती इंडिव्हिज्युअल नसते, ती एक आई पहिली असते. आणि म्हणून आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा आपल्याला हे वळण अगदी लहानपणापासून द्यायचं आहे. खरं. तर आई म्हणून, बहीण म्हणून, एक सक्षम स्त्री म्हणून आपली जागरूकता वाढवूया, आपल्या सक्षमता वाढवूया आणि निरोगी आयुष्यासाठी आणि जीवनासाठी आपण स्वतः आणि आपले कुटुंबीय या सगळ्यांसाठी आपण सगळे मिळून काम करूया. वा, तुम्ही सखी सह्याद्री कार्यक्रमात आलात आणि आपल्या मैत्रिणींशी खूप छान संवाद साधला. त्यासाठी पुणे दूरदर्शनच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद.